स्वामी विवेकानंद यांचा एक अविश्वसनीय प्रसंग. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा ते काही काळ शिकागोमध्ये वास्तव्यास होते. तिथल्या एका स्थानिक वाचनालयातून ते रोज मोठी मोठी पुस्तके वाचायला न्यायचे. स्वामीजी रोज सकाळी ग्रंथालयात जायचे आणि जाडजूड पुस्तकांचा संच घेऊन यायचे. विशेष म्हणजे ते पुस्तक सकाळी नेले की दुसऱ्या दिवशी सकाळी परत करायचे आणि दुसरे नवीन पुस्तक घेऊन जायचे. असे सलग काही दिवस चालू राहिले. वाचनालयातल्या महिला अधिकाऱ्याला याचे खूप आश्चर्य वाटले. तिला वाटले की हा भारतीय तरुण केवळ दिखावा करण्यासाठी इतकी मोठी पुस्तके नेतोय. तिला राहावले नाही आणि तिने स्वामीजींना अडवून विचारले, स्वामीजी, तुम्ही ही इतकी जाड पुस्तकं खरंच वाचता की फक्त चित्र बघून परत आणता? एका दिवसात इतकं मोठं पुस्तक वाचून पूर्ण करणं कुणालाच शक्य नाही. स्वामीजी अतिशय नम्रपणे हसले आणि म्हणाले, माताजी, मी ही सर्व पुस्तके पूर्णपणे वाचली आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही यातील कोणत्याही पुस्तकातला कोणताही प्रश्न मला विचारू शकता. त्या महिलेने त्यांचे सत्व पाहण्याचे ठरवले. तिने नुकत्याच परत केलेल्या एका मोठ्या पुस्तकातील मधलेच एक पान उघडले आणि एका अवघड परिच्छेदाबद्दल प्रश्न विचारला. स्वामीजींनी केवळ त्या प्रश्नाचे उत्तरच दिले नाही, तर तो पूर्ण परिच्छेद जसाच्या तसा वर्ड टू वर्ड पाठ म्हणून दाखवला. त्या अधिकाऱ्याचे डोळे विस्फारले. तिने अजून 2-3 पुस्तके तपासून पाहिली, पण स्वामीजींनी प्रत्येक वेळी अचूक उत्तर दिले. त्या महिलेने आश्चर्यचकित होऊन विचारले, हे कसं शक्य आहे? तुम्ही इतक्या वेगाने कसं काय वाचू शकता? तेव्हा स्वामीजींनी जे उत्तर दिले ते आजही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, जर तुमची एकाग्रता उच्च दर्जाची असेल आणि तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन केले असेल तर तुमचे मन कोणत्याही गोष्टीचे आकलन करण्यासाठी खूप वेगवान होते. मी शब्दांऐवजी पूर्ण ओळी आणि ओळींऐवजी पूर्ण पाने वाचतो. जेव्हा माझे मन पुस्तकावर असते तेव्हा जगातील दुसरी कोणतीही गोष्ट मला विचलित करू शकत नाही. या गोष्टीचे तात्पर्य, एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपण किती वेळ अभ्यास करतो यापेक्षा किती एकाग्रतेने करतो हे महत्त्वाचे आहे. अशक्य काहीच नाही. सरावाने माणूस आपली स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता अफाट वाढवू शकतो.